नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आणि तुमची आवडती मालिका आहे हे माहिती आहे मला. पण जानकी आणि ऋषिकेशला एक महत्त्वाचा व्यक्ती खूप सपोर्ट करतो. काही ना काही कामं करून त्यांना मदत करत असतो. जानकी आणि ऋषिकेशला खूपच सपोर्ट केलायस तू. गुलाबराव आणि त्याचं खरं नाव आहे जितेश. हाय जितेश, कसा आहेस? मी छान मस्त. तुम्ही? मस्त. आता माहितीये मला मंगळागौरीचा माहोल आहे. तू आज बिचारा एकटाय सेट वरती. कसं वाटतंय तुला? काही नाही, म्हणजे आता मी कळत नव्हतं आज मंगळागौरी आणि या सगळ्या बायकांमध्ये मी एकटाच आहे. म्हटलं हे झब्बाल लेंगा घालायची की साडी नेसायची काही कळलं नाही. पण मला खरंच आवडेल ऐकायला तुझा ओव्हरऑल माहोल आणि कसा तू आलास या इंडस्ट्रीमध्ये. ह्या सिरियलचा स्पेशली भाग झालायस आणि ऍक्च्युली तू महत्वाचाच भाग आहेस. हो. सुरुवातीला म्हणजे अगदी ह्याच्या आधी मी ठरलं तर मग मालिका करत होतो, जी सोम प्रोडक्शनचीच आहे. आणि काही कारणास्तव त्याचा ट्रॅक कमी झाला. मग परस्पर मग इथे विचारणा करण्यात आली आणि लगेचच मला ही भूमिका मिळाली. आणि हे इतकं सुंदर कॅरेक्टर आहे ना, म्हणजे हा फक्त नोकर नाही आहे गुलाबराव. त्यांच्या वडिलोपार्जित त्यांच्याकडे काम करत असलेला विश्वासू असा तो नोकर आहे. आणि घरात कुठलीही मंडळी मला नोकर असं संबोधित नाही आणि मानतही नाही. त्यांच्या घरातला कोणतरी आहे. म्हणजे आता तुम्ही पाहिलं असेल मालिकेत की ऐश्वर्या वहिनी तर निगेटिव्ह आहेच. पण तिला तिच्या वरचढ म्हणजे आमच्या वहिनी साहेब, त्या मला अगदी मुलासारख्या, भावासारख्या असं वागवतात. दादासाहेब सगळे, सगळे सगळे. गुलाब अगदी गुलब्या वगैरे असं नाही. फक्त आजी सोडली तर आजी वाटेल ते म्हणत असते गुलब्या आणि सगळं. पण बाकी सगळे गुलाबराव वगैरे म्हणत असतात. आणि खूप मान आहे, खूप इज्जतीने मला ते वागवतात. आणि मला आवडतं हे कॅरेक्टर करायला. आतापर्यंत त्यांच्याकडे बरेच प्रसंग झाले. म्हणजे त्या ऐश्वर्या वहिनी इतके काय काय प्रसंग आणलेत आणि त्याच्यावरती मात म्हणून आमच्या जानकी वहिनी इतकं त्याच्यावरती मात केलेली आहे. सगळे पाहत आहेत. आणि आता या मंगळागौरीचा सीन शूट होतोय, त्यात सुद्धा माहोल चांगला आहे. पण यातात या सगळं चांगल्या ह्याच्यात त्या मिठाचा खडा कुठेतरी ऐश्वर्या वहिनी टाकणारच आहेत, हे प्रत्येकाला माहितीच आहे. पण आता ते घडतंय काय आणि काय प्रसंग होणार आहे, त्यातून कसं आम्ही सावरणार आहोत, हे सगळं तुम्ही मालिकेत पाहणारच आहात. हे शेवटचं मला आवडतं. काय घडणार आहे आणि काय होणार आहे तुम्ही मालिकेत पाहणार आहात. ट्विस्ट अँड टर्न्स अशी अजिबात फुटतच नाही ते कोणाकडून. फोडू द्यायचंच नसतं, कारण आता मी फोडले तर तुम्हाला माहिती आहे गुलाबने सांगितलं होतं काय होणार आहे. ते तसलं काही नको. तुम्ही पहा मालिका आणि मग बघा त्यात काय होतं आणि कशा प्रकारे आम्ही ते शूट केलंय हे तुम्हाला पाहायला मिळेल आणि बघायला सुद्धा मिळेल. येस. तू आज बोललास की आज तुझं बोलतात ना पुरुषांचं काहीच काम नाहीये. स्टील तू आज इथे आहेस म्हणजे बघ किती महत्वाचं आहेस. तू सगळ्यांना इथून तिथून मदत करतोय. गुलाब म्हणजे म्हणतो काय, जेवणात मीठ असतं ना, ते प्रमाणात ते मीठ हवंच, बाकी काही नसलं तरी चालेल. पण तो एक गुलाब कॅरेक्टर असंच आहे की तो हवा, प्रत्येक ठिकाणी हवा. म्हणजे जानकी वहिनींना सुद्धा गुलाबराव तितकाच हवा असतो तिच्या कार्यात, स्वयंपाकापासून ते बाहेरच्या कामापर्यंत. आणि इतर मंडळी सुद्धा काही झालं घरात की गुलाब हा मेंबर पहिला असतो. तर आज जर आलायस तू मंगळागौरीचं सगळं माहोल आहे सगळ्यांचा तू मेकअप पाहिलायस का? लुक्स पाहिलेस का कोणाचे? मी ऐश्वर्या वहिनींचा लुक पाहिला. मी सहज गेलो तिला गुड मॉर्निंग करायला. असं उघडलं, म्हटलं म्हटलं हे काय, म्हटलं अशी थेट जा आणि म्हटलं लग्न कर. इतकी सुंदर आणि गोड दिसतीये. आणि नंतर मी सीन करताना पहिला सीन आमचा शूट झाला. मी, पार्वती आणि ओवीचा. ओवी सुद्धा बराच वेळ घेत होती. आम्ही येत का नाही, येत का नाही, सगळे म्हणजे रेडी होत आहेत. बरं ती आली. आल्यानंतर म्हटलं आ म्हटलं बरं झालं वेळ घेतलास, पण तू छान आलीस, किती गोड दिसतीये. लगेच तिला मागे काळा टिका वगैरे लावणं ते झालं. खूप सुंदर लुक त्यांचा दिलेला आहे दोघींचाही. आणि बाकी मंडळी मी पाहिलं नाहीये, कारण मी आज इथे एकटाच आहे आणि इथेच थांबलोय. बघूया. तुझ्या सेट वरती आवडता व्यक्ती कोण आहे? तू ज्याच्या जवळचा आहेस खूप? खरं तर ना, सेटवर सगळेच सुंदर आणि खूप छान आहेत. म्हणजे मी भाग्यवान स्वतःला समजतो, कारण आमच्या इतक्या दिग्गज कलाकारांसोबत मी काम करतोय. जानकी वहिनी तितक्याच प्रेमळ आहेत. दादा ऋषिकेश दादा तर खूप, ऋषिकेश दादा आणि महत्त्वाचे म्हणजे आमचे उदय दादा म्हणजे सारंग, इतकं प्रेमळ आहेत नाही सगळे. म्हणजे आम्ही इथे जमलो ना की माहोल असतो पूर्ण, कल्ला करतो अगदी. त्यामुळे असं एकट्याचं नाव घेऊन चालणार नाही, कारण सगळे तितकेच प्रिय आहेत मला आणि सगळे तितकंच मला तेवढं प्रेमाने लाड करतात. काही आणलं तरी पहिला घास मला दिलेला असतो त्यांनी. मग आज खरं सांग कोणाला मिस करतोय जास्त? एकाच नाव ऐकायचंय मला आता, तुला अडकवते. आई शपथ, उदय दादा म्हणेन मी, म्हणजे सारंग आमचा. कारण काय, मी तो असला ना जोडीला की कुठलाही सीन करताना मी एकटा पडू नये म्हणून ती जबाबदारी त्यांनी पूर्णपणे पार पाडलेली असते की नाही गुलाब एकटा पडतोय, मग चला आता हे काहीतरी आपण मध्येच टाकूया, हे गुलाब चल हे दे. मग मला काहीतरी ऍक्टिव्हिटी मिळते, त्यामुळे मला थोडा सपोर्ट असतो की नाही सारंग दादा आहे ना, हो जाएगा. होऊन जाईल, सगळं बरोबर होऊन जाईल. पूर्ण इतकी एवढी छान मालिका सुरू आहे आणि
इतके एपिसोड झालेत. मालिकेचे एपिसोड्स होणं आत्ताच्या काळामध्ये खूप कठीण आहे. हो. आणि हे होतंय आणि खरंय. घरोघरी मातीच्या चुलीला तेवढंच प्रेम मिळतं, ऐश्वर्याला तेवढाच हेट मिळतोय. खरंय. बरोबर? मग इतकं सगळं प्रेक्षकांचं प्रेम मिळतं. लोकं तुला आवर्जून विचारतात. हो. प्रत्येक एपिसोडमध्ये एक आता म्हणेन ना, की सीरियल बघत असताना लोकं प्रत्येक कॅरेक्टर नाही बघत. पण ह्या मालिकेचं तसं नाहीये. तुझी बायको आलेली आहे, तिला सगळे हे प्रेम देतात, तसं तुलाही देतात. मध्यंतरी तुझी बायको थोडी वेगळी वागत होती असं दाखवलं होय. होतं. सुरुवातीला जेव्हा ती हो. आली त्याच वेळेला. हो. नंतर पुन्हा ते तिला कळलं, की बाबा कळलं. काय कोण माणसं चांगली आहेत, कुठली हो. वाईट आहेत. सो इतकं सुरू आहे. मग तू त्या प्रेमासाठी काय म्हणशील? आणि प्रेक्षक आवर्जून विचारतात, की "अरे ते का नाहीये? ते का नाहीये? हे कुठे गेले?" असं. मला एक म्हणजे मी काय हे सांगत नाहीये, पण मला आधी सुरुवातीला असं वाटायचं, की अरे गुलाबराव कॅरेक्टर आहे. एवढं फार काय कोणी बघत नाही यार, चल चल जाएगा एखादा सीन असं मी चल. पण तसं नाहीये. खरं तर ना मागे आता इथूनच माझं त्या दिवशी पॅकअप झालं. मी निघालो आणि बसने जातो. मी राहतो पालघरला. तर बसने जात असताना कंडक्टरांनी मला तिकीट दिलं आणि पुढे गेले, पुन्हा मागे आले. परत बघतायत मला काही कळलं नाही. म्हटलं माझं काय ना काही पैसे कमी दिले गेले, की त्यांचे काही देणं मला राहिलंय. म्हटलं काय झालं? मग त्यांनी मला सांगितलं, "तुम्ही मालिकेत काम करता?" म्हटलं, "हो." "ह्याचं ना," म्हणे, "जानकी वहिनींचं आहे." म्हटलं, "हो, हो, हो." म्हटलं, "गुलाबराव." म्हणजे चटकन माझ्या लक्षात नाही आलं, की असं लोकं मला ओळखतील किंवा काय असं 2-3 प्रसंग घडले. पण ठीक आहे. मजा वाटते, की बाबा एवढ्या सगळ्या दिग्गज कलाकारांमध्ये माझं अगदी छोटं कॅरेक्टर आहे. पण लोकं पाहतायत आणि आवडतायत, की बाबा आहे, की कुठेतरी आहे. आनंद आहे मला या मालिकेने मला ओळख दिली आहे खरं तर. आत्तापर्यंत बऱ्याच मालिका केल्या, पण ती अगदी सुरुवात होती माझी. पण या मालिकेमुळे गुलाबराव ह्या घरात-घरात पोहोचलाय. आज खूप आनंद होतोय मला स्वतःला पण. तू ॲक्चुअली कुठला आहेस? म्हणजे असं ऐकायला आवडेल. मी आहे पालघरचा म्हणजे विराच्या पुढे पालघर हो. तालुक्याचा. तिथला आहे मी आणि तिथून मी अपडाऊन करतोय आणि सोहम प्रोडक्शनचं एक धन्यवाद त्यांना. कारण असं आहे, की मी इथून पॅकअप झाल्यानंतर घरी जाऊ शकत नाही. मला ट्रेन नाहीये. पण त्यांनी माझी सोय इथे राहण्याची केलेली आहे. त्यामुळे सलग शूट लागले, तर मी इथेच सेटवरती राहतो, इथेच खातो-पितो, अंघोळ-पांघोळ करून सकाळी पुन्हा रेडी शूटला असतो. ती एक सोय त्यांनी मला करून दिलेली आहे. कारण अपडाऊन पॉसिबल नाही आणि शिवाय ट्रेनच नाही आम्हाला पालघरवाल्यांना. तर त्यामुळे ती सोय केली त्यामुळे त्यांना धन्यवाद. आणि पुढची मालिका त्यामुळे मला त्यांची करायला आवडेल, की बाबा माझी राहण्या खाण्यापिण्याची सोय सुद्धा होतीये म्हणून. हे छान आहे. पण पालघर नंतर मग कॉलेज आणि मग पुन्हा थिएटरशी काही संपर्क आला का? आणि मग सीरियल्समध्ये आलास का? हो, ॲक्चुअली माझी स्टोरी थोडीशी वेगळी आहे. कशी वेगळी? वेगळी म्हणजे असं की मी 6 वर्षांचा असताना माझे आई-वडील ऑफ झाले दोघंही आणि नंतर मी अनाथ आश्रमात वाढलो. 7वी पर्यंत अनाथ आश्रमात होतो तिथे पालघरला, सफाळ्याला. अनाथ आश्रमानंतर 7वी नंतर बाहेर पडलो, तर मग 1 वर्ष या घरी काम करा, पुढच्या वर्षी त्या घरी काम करा, असं करत मी शिक्षण घेतलं पूर्ण आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर जॉब होता मला चांगला. पण मला त्यात काही मी रमलो नाही खरं सांगू तर. मला ही आवड होती या अभिनयाची वगैरे. पण कॉलेजमध्ये असताना मी काय 2-3 लेक्चर अटेंड करायचो आणि मग लगेच पळायचो ऑफिसला. ते काय मला पुढे काही करता आलं नाही. पण नंतर जॉब लागला. मी रमलो नाही. म्हटलं 6 महिने झाल्यानंतर मी म्हटलं, की माझ्याकडनं हे व्हायचं नाही. कारण मला जे आवड आहे ते केलं तर मला आनंद आहे. म्हणून मी ते कंपनीत लॅपटॉप वगैरे दिला. म्हटलं राम-राम म्हटलं मी काही करू शकत नाही आणि थेट निघालो शोधात, की कुठला ग्रुप मिळतोय का? तर मला एक रंगनाथ म्हणून एक ग्रुप मला थिएटरवाला मिळाला. ते स्टेज शो करायचे. सुरुवातीला ते केले. नंतर मग ग्रुप मला पुण्यातला मिळाला. जे सर इथे दळवी म्हणून योगेश दळवी आहेत. त्यांचा एक ग्रुप होता. मी तो जॉइन केला. मग व्यावसायिक नाटक लगेच मला मिळालं. आग्र्याहून सुटका नावाचं मी व्यावसायिक नाटक केलं. संपूर्ण महाराष्ट्रभर आमचे प्रयोग झाले. पण लॉकडाऊन जसं चालू झालं, तसं ते नाटक बंद झालं. मग आता काय? मग नंतर मग मालिकेत काम केलं. एक मालिकेत काम केलं. योगायोग असा, की एक काम केल्यानंतर लोकांना आवडलं आणि ते पुढे गेलं. असं बघता-बघता 2 वर्षात बरीच कामं झाली. मग म्हटलं आता कुठेतरी कंटिन्यूटी काम करूयात. मग असं छत्रीवाली मालिका अशा चालू झाल्या आणि नंतर मोठी मालिका मला सांगायची तर संभाजी मालिकेत मी पांडवा नावाची भूमिका केली होती. त्यातून मला एक वेगळी ओळख मिळाली, की सफाळ्याचा जितेश मोरे अभिनयात, उंच भरारी वगैरे सगळे बरंच नाव आलं. म्हणलं हां, अरे वाह! छान आहे. आणि त्याच्यानंतर लगेच ठरलं तर मग मालिकेत 1.5 वर्ष काम केलं. तीही मंडळी इतकी चांगली होती सगळी म्हणजे अमित दादा, सायलीताई सगळे सुंदर. खूप छान होतं कॅरेक्टर ते. पण ते पुढे जाऊन ते कॅरेक्टर कमी झालं. लगेच मग सोहम प्रोडक्शनने मला बोलावून घेतलं. ते एक बरं आहे. म्हणजे दोन्ही मालिका मला सोहम प्रोडक्शनच्या मिळाल्या आणि दोन्हीकडे ट्रीटमेंट तेवढंच चांगलं आणि तितकेच चांगले कॅरेक्टर सुद्धा. मजा आली दोन्ही ठिकाणी काम करायला. मला तुझी ही पूर्ण जर्नी ऐकून मजा आली आणि खरंच छान वाटलं, की कशी तू सुरुवात केली, तुझी बॅक स्टोरी आणि ह्या सगळ्या गोष्टी कमी बोलल्या जातात.
आणि आज म्हणजे मीही टाळतो या गोष्टी कोणाला सांगत नाही, पण आता मी शॉर्टकटमध्ये सगळं सांगितलं. पण तुम्ही जे माझा जो प्रवास आहे तो खूप खडतरच होता. पण त्यावर मात करत की बाबा नाही, हा माझा प्रवास आहे, माझी लढाई मला लढायची आहे. ते करत करत पुढे आलो. पण ठीक आहे, आज मी स्वतःला पाहतो ना, की मी कुठून कुठपर्यंत आलोय. म्हणजे मी स्वतःला पाहतो, म्हटलं नाही, काहीतरी मिळवलंय, वाया गेलं नाहीये काहीच. आणि जेव्हा मी इतरांना कोणी दुःखी असेल किंवा कोण म्हणाले, की "यार माझ्याकडे काही नाही यार, कसं करायचं?" असं असं रडत कोणी आलं ना, तर ना राहून मी त्यांना सांगतो, की "बाबा तू खूप चांगला आहेस. तू लक्षात घे, तुला देवाने दिलंय ते खूप चांगलं दिलंय. तू" मग त्याला मी छोटीशी माझी स्टोरी सांगतो, मी असं-असं आहे. मग तो हे होतो पूर्ण, की "नाही यार, मी तुमच्यापेक्षा मी खूप माझ्याकडे खूप काही आहे. आई-वडील माझ्याकडे आहे आज. म्हणजे माझ्याकडे खूप चांगलं आहे." आणि तो हॅपी होतो, की नाही यार नाही, आपलं करायला पाहिजे. म्हणजे जर तो व्यक्ती करू शकतोय, तर मी का नाही? हे कुठेतरी तो ते घेऊन पुढे उडी मारण्याचा प्रयत्न करेक्ट. पण मी स्वतःहून सांगायला जात नाही. मी असं ठरलं होतं माझं आधी सुरुवातीला, की जेव्हा केव्हा माझा इंटरव्ह्यू होईल किंवा मी जेव्हा मोठं कॅरेक्टर करीन किंवा नाव होईल, तेव्हा म्हटलं मी सांगेन. काय असतं, या गोष्टी कधी ऐकायला आवडतात, जेव्हा आपण कोणीतरी मोठं होतो. नाहीतर अशा माझ्यासारखी मुलं खूप आहेत, जी ज्यांचं काहीच नाहीये, असं अनाथ आहेत. अशी मुलं आहेत, पण त्यांचं कोण ऐकत नाही. पण जेव्हा तुम्ही एका उंचीवरती जाता ना, तेव्हा तुमची ती स्टोरी ऐकायला आवडते प्रेक्षकांना सुद्धा, की नाही यार, हा गुलाबराव वाटत नाही, की हा असा असेल. मी गेल्या वर्षीच लग्न केलं. म्हणजे ही मालिका मला मिळाली आणि अवघ्या 10 दिवसात माझं लग्न झालं. ती मुलगी सुद्धा अशीच निवडली, जिला कोणीही नाहीये. जिला खरी आधाराची गरज आहे, अशा मुलीशी लग्न केलं. आणि तितकीच ती इतकी गोड आहे आणि इतकी सपोर्टिव्ह आहे. तिला माहिती आहे मी 10-10, 12-12 दिवस या सेटवर असतो. मी राहतो, खातो. घरी जात नाही. तरीसुद्धा ती संसार खूप चांगल्या पद्धतीने करते. वाव. तर तिला थँक या माध्यमातून, की मी तिला समोरासमोर असं कधी कौतुक करत नाही. पण मनात आहे, मला माहिती आहे, की ती सांभाळून घेते सगळं आणि पुढे सुद्धा घेईल. वाव, किती गोड आहे ही गोष्ट, खरंच गोड आहे. पहिलं तुला कॉंग्रॅच्युलेशन्स थँक आणि ऑल द बेस्ट. खूप छान वाटलं गप्पा मारून. मला खरंच आवडलं तुझ्या सगळं जर्नी ऐकून, बाकी सगळं तुझा माहोल आणि इथला माहोल ऐकून खरंच छान वाटतं. तुला ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. अशीच कामं मिळू दे आणि अशीच कामं करत जा. स्वामी समर्थ नक्की मिळतील आणि थँक सो मच. येस, थँक यू सो मच.